मंडळी, तुम्हाला स्वप्नात कधी शिवलिंग किंवा महादेवांची मूर्ती किंवा फक्त बाहेरून महादेवांचं मंदिर असं काही दिसलंय का? या सगळ्या स्वप्नांना नक्की काय अर्थ असतो? भविष्याचे कुठले संकेत आपल्याला या स्वप्नांमधून मिळतात? स्वप्नशास्त्र याबद्दल काय सांगतं? चला जाणून घेऊया. सगळ्यात आधी बोलूया शिवलिंगाबद्दल. जर तुम्हाला स्वप्नात शिवलिंग दिसलं असेल तर त्याचा अर्थ असा होतो की तुमचं एखादं अडकलेलं किंवा खूप प्रतीक्षेत असलेलं, ज्याची तुम्ही खूप वाट बघताय, असं एखादं काम वैयक्तिक आयुष्यातलं तुमच्या होऊ शकतं, होण्याच्या मार्गाकडे ते जाऊ शकतं. सगळ्यात महत्त्वाचं, त्या कामात तुम्हाला यशसुद्धा मिळेल असा तो संकेत असतो. जर तुम्हाला स्वप्नात असं दिसतंय की तुम्ही शिवलिंगाची पूजा करत असाल तर तुमच्या जीवनातली सगळ्या प्रकारची नकारात्मकता आता दूर होणार आहे असं ते स्वप्न सूचित करतं. हे स्वप्न अतिशय शुभ मानलं जातं आणि तुमच्या सगळ्या समस्या दूर होणार आहेत, तुमची एखादी इच्छा पूर्ण होणार आहे असा या स्वप्नातनं संकेत मिळतो. आणि त्यातही बरं का, जर तुम्ही स्वतः आणि तुमचं संपूर्ण कुटुंब मिळून भगवान शिवशंकरांची पूजा करतात असं काही तुम्हाला स्वप्नात दिसलं तर याचा अर्थ तुम्ही जे काही काम करत आहात किंवा जे काही कार्य तुम्ही हाती घेतलेलं आहे त्यात तुम्हाला कुटुंबियांचा पाठिंबा मिळणार आहे. हे सुद्धा एक शुभ स्वप्न आहे. आयुष्यात सुख समृद्धी येणार असल्याचा, आनंद येणार असल्याचं हे प्रतीक मानलं जातं. आणि स्वप्नात दिसणारं शिवलिंग जर पांढऱ्या रंगाचं असेल तर याचा अर्थ तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याची गंभीर आजारातून सुटका होऊ शकते, आयुष्यात काहीतरी चांगलं घडू शकतं असा तो संकेत मानला जातो. धार्मिक दृष्टिकोनातून विचार करता ईश्वरी कृपा प्राप्त होण्याचा हा संकेत असतो. शिवलिंग स्वप्नात दिसणं म्हणजे जीवनातली सगळी नकारात्मकता दूर होऊन आध्यात्मिक उन्नतीकडे वाटचाल करणं, शुद्धीकरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे असं धर्मग्रंथानुसार मानलं जातं. तुम्हाला जर स्वप्नात शिवमूर्ती दिसली, आता शिवमूर्ती जी आहे, शिवमूर्तीची पूजा आपण घरात करत नाही, मंदिरातही बहुतेकदा शिवलिंगच पाहायला मिळतं, पण शिवमूर्ती जर तुम्हाला स्वप्नात दिसली तर त्याचा अर्थ असा असतो की मनःशांती तुम्हाला मिळणार आहे, कुठल्या तरी मोठ्या संकटात तुमचं संरक्षण होणार आहे, सगळ्यात महत्त्वाचं वैराग्याची भावना तुमच्यामध्ये वाढणार आहे असा संकेत मानला जातो. आता शिवमंदिर जर तुम्हाला स्वप्नात दिसत असेल तर त्याचा अर्थ असा होतो की तुमच्या जीवनातील गोंधळ आता संपून तुम्हाला स्थैर्य मिळणार आहे, मनातली भीती दूर जाऊन, अपराधभाव कमी होऊन तुम्ही ईश्वराच्या जवळ जाणार आहात आणि आयुष्यातल्या कठीण समस्या, आजार, संघर्षाचा टप्पा संपून शांतता आणि स्थिरता येणार असल्याचं हा मोठा संकेत असतो. शिवमूर्ती किंवा महादेव पाहणे या गोष्टी सूचित करतं की स्वतःला देवाशी किंवा उच्च शक्तीशी, उच्च ऊर्जेशी तुम्ही जोडत आहात आणि त्याचंच मानसिक शांती हे फळ तुम्हाला मिळतं आहे. आता स्वप्नात जर तुम्ही असं पाहिलं की तुम्ही शिवमंदिराच्या पायऱ्या चढत आहात तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही तुमच्या जीवनात सुख आणि शांतीकडे वाटचाल करत आहात. तुमच्या आयुष्यातून संघर्षाचा टप्पा संपणार आहे आणि लवकरच आयुष्यात स्थिरता येणार आहे. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे घडणार आहे. आता मगाशी आपण पांढरे शिवलिंग दिसले तर त्याचा काय अर्थ होतो हे पाहिलं, पण काळे शिवलिंग म्हणजे पाषाणी शिवलिंग जर तुम्हाला दिसले तर त्याचा अर्थ असा होतो की तुमच्या आयुष्यात आता संयम येणार आहे, कौटुंबिक सौख्याची तुम्हाला प्राप्ती होणार आहे. त्याचबरोबर शिवलिंग हे ऊर्जेचं प्रतीक आहे, त्यामुळे नवी ऊर्जासुद्धा आयुष्यात येणार आहे. अविवाहित मुलींना जर स्वप्नात शिवलिंग दिसलं तर त्यांचं लग्न लवकर ठरणार आहे असा सुद्धा संकेत मानला जातो आणि त्यांची इच्छा पूर्ण होण्याचा हा संकेत असतो. स्वप्नशास्त्रानुसार अगदी थोडक्यात पाहायचं झालं तर शिवलिंग दिसणं हे धन, यश, प्रतिष्ठा या गोष्टींचं प्रतीक मानलं जातं. शिवपूजा करताना स्वतःला पाहणं म्हणजे इच्छापूर्ती होणं, मंदिरात दिवा लावताना किंवा जलाभिषेक करताना दिसणं म्हणजे आयुष्यातल्या अडचणी दूर होणं. पण त्यातही शिवलिंग जर भग्न असेल तर मात्र ते आत्मिक संतुष्टी आणि आत्मिक असंतुलन दर्शवतं. ओसाड किंवा अंधारलेलं मंदिर किंवा जीर्ण झालेलं मंदिर असं असेल तर मात्र तुम्ही मानसिक तणावात आहात आणि श्रद्धेची तुमच्या आयुष्यात कमतरता आहे, हेच या गोष्टीतनं दिसतं. आणि त्यावर उपाय म्हणजे भगवान शिवशंकरांची उपासना करणं, स्वतःमध्ये श्रद्धा वाढवणं. मंडळी, तसं तर स्वप्न जेव्हा पहाटे पडतात तेव्हाच त्या स्वप्नांना काही विशिष्ट अर्थ असतो, कारण की बरीच स्वप्न आपल्याला पडतात पण ती दिवसभरात आपण काय करतो किंवा आपल्या डोक्यातले विचार वेगवेगळे यानुसार आपल्याला चित्र स्वप्नामध्ये दिसत असतात, त्यामुळे त्याला फारसा काही अर्थ नसतो. पण जेव्हा आपण गाढ झोपेमध्ये असतो आणि पहाटेची स्वप्न असतात तेव्हा त्या स्वप्नांचा संकेत नक्की बघावा. त्या स्वप्नांना काही अर्थ आहे असं आपण म्हणू शकतो. स्वप्न पडल्यानंतर
आपल्या मनात कोणती भावना निर्माण झाली ते स्वप्न पाहून हे सुद्धा महत्त्वाचं. जर मनाला शांती वाटत असेल, आनंद वाटत असेल, समाधान वाटत असेल तर अर्थात आपल्या आयुष्यात सुद्धा या गोष्टी येणार आहेत. पण जर स्वप्न पाहिल्यानंतर आपलं मन उदास होत असेल, दुःखी होत असेल, भीती वाटत असेल तर अर्थातच आपल्याला आपल्या साधनेमध्ये वाढ करण्याची गरज आहे. सगळ्यात महत्त्वाचं सकारात्मक विचार ऐकण्याची, सकारात्मक गोष्टी बघण्याची गरज आहे, असाच त्याचा अर्थ असतो. भगवान भोलेनाथांचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.